तन्मय, आज आपण त्या शाळेत जाऊन येऊया का? नाही म्हणजे मेन्यू काय सुचवायचा आहे, पर प्लेट किती सांगायचे, त्याची लिस्ट बनवली आहे मी. तू सुद्धा एकदा लिस्ट नजरेखालून घालून घे, म्हणजे आपण त्या ट्रस्टी मॅडमना भेटायला गेलो ना की सगळं सोपं होईल. आपण अर्जंट भेटू शकतो का तुझ्याच कामासंदर्भात? हो, लगेच भेटूया. बरं ऐक ना तन्मय, अजून एक 25 माणसांची ऑर्डर आली. आता त्यांना सुद्धा पर प्लेट कसते आणि किती द्यायचे ते तू सजेस्ट करशील थोडं प्लीज? ते तूच ठरव, मला दुसरी पण काम आहे. बोला मिस्टर बाकी, काय घेणार? चहा की कॉफी? नाही नको, आपण कामाचं बोलूया. ऑफकोर्स बोलूया, त्यासाठीच मी तुम्हाला तातडीने बोलवून घेतलंय. पण त्याबरोबर चहा कॉफी घेऊ शकतो. लेट मी ऑफर यू ग्रीन टी, इट्स हेल्दी. मिस्टर पारखी, मी त्या लोनच्या डिटेल्सची चौकशी केली, इन्फॉर्मेशन पण काढली आणि असं दिसतंय की तुम्ही या प्रॉपर्टीवर आधी कर्ज घेतलं होतं. सो पुन्हा त्याच प्रॉपर्टीवर एवढं मोठं कर्ज इतक्या लवकर मिळणं शक्य नाहीये. मग त्यावर काही दुसरा उपाय? आहे ना मिस्टर पारखी, जगातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन हे असतंच, यावरही आहे. मिस्टर पारखी, तुम्ही तुमची दुसरी कुठली तरी प्रॉपर्टी मॉर्गेज करा, त्याचे जे पैसे येतील त्यांनी हे लोन फेडा, किंवा आग्रह विकून तुमचं लोन फेडू शकता. हे बघा, माझ्याकडे तर काही प्रॉपर्टी वगैरे नाही आणि आग्रह नाही विकू शकत. का शक्य नाही? त्यासाठी बेस्ट डील मिळवून द्यायची जबाबदारी माझी. मग तर झालं. नाही नको, दुसरा काही मार्ग? आणखीन एक मार्ग आहे, पण तोही सोपा नाही. या अशा प्रॉब्लेमवरचे उपाय नक्कीच सोपे नसणार, याची जाणीव आहे मला. तुम्ही सांगा. मिस्टर पारखी, मी माझ्या पप्पांकडून 19 लाख रुपये घेऊ शकते आणि ते तुम्हाला देऊ शकते. म्हणजे बाबा एवढी मोठी रक्कम का देतील? का नाही देणार? नक्की देतील, पण फक्त एकच अट आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तुमचं काहीतरी गहाण ठेवावं लागेल पप्पांकडे. हे बघा, 50-50 हजाराची गोष्ट असती ना तर मी असेच दिले असते, काही मागितलं नसतं. 19 लाख रुपये खूप मोठी अमाऊंट आहे, म्हणून काहीतरी सिक्युरिटी ठेवावी लागेल. तुम्ही पैसे फेडलेत की तुमची जी काही वस्तू असेल ती तुम्ही परत घेऊन जा. त्यावर पप्पांना किंवा मला 1 रुपयाचाही इंटरेस्ट नको. पण फक्त एवढ्या मोठ्या रकमेच्या अगेन्स्ट काहीतरी सिक्युरिटी हवी ना. बघा, तुम्ही नीट विचार करा. जर तुम्हाला हे ऑप्शन पटत असेल तर मी पैशांची सोय लगेच करते. आणि उद्या परवा 2 दिवस बँक हॉलिडे, तुम्हाला विचार करायला वेळही मिळेल. लेट मी नो.
काय ग आरू एकदम मध्ये थांबली? नाही नाही काही नाही. हा? मी काय म्हणते आनंदा, हा, आज ना भाजी आणायला आपण चालतच जाऊया. चालेल. म्हणजे वाटेत जर त्या भाजीवाल्या मावशी दिसल्या तर त्यांचे पैसे तरी देता येतील ना आपल्याला. अरे हा, आणि त्यांची गाडी इकडेच आहे. त्यांना सांगू का हे पैसे घ्या आणि ते. आता काय? आरू माझा मोबाईल आतमध्ये राहिला, तो चार्जिंगला लावला होता ना. मी घेऊन येतो पटकन. आलो लवकर ये. आलो आलो. ही गाडी तर अजून इथेच आहे. आज तरी त्या मावशी आल्या पाहिजेत. कमीच जाऊ त्यांना शोधायला. ओ ताई, काय हो, कशी आहे तुम्ही? मी म्हणजे तुम्ही कशा आहात? आणि होतात कुठे 2 दिवस तुम्ही मावशी? भाजीची गाडी सुद्धा इथेच ठेवून गेला होता. आणि त्या दिवशी एवढी भाजी दिली, त्याचे पैसे सुद्धा घेतले नाहीत. अचानक गायब कुठे झालात तुम्ही? अहो तसं काय नाही बघा. माझ्या एका लेकीला अडचण आली ती, तेव्हा तिच्या मदतीला गेलते. अहो तिकडच होते 2 दिवस. आणि गाडीचं काय, तुमच्या इथंच तर होती. कोण नेणार आहे तिला, म्हणून इथंच ठेवून गेलते. अहो मग तेव्हाच तसं सांगायचं ना मावशी. निदान भाजीचे पैसे तरी दिले असते मी तुम्हाला. ते कुठे जातात? बरं 1 मिनिट थांबा. हे तुमचे पैसे. अहो एवढं राहू द्या हो मावशी, हिशोबापेक्षा थोडे जास्तच दिले. नाही नाही, हे बरोबर नाही. माणसानं हिशेबाला कसं अगदी चोख असावं. ते माहितीये मला, पण काही गोष्टी हिशोबात नाही मोजताय. म्हणजे तुम्ही असं समजा की तुमची पावलं माझ्या व्यवसायासाठी खूप लकी ठरली. त्यामुळे आता आग्रहमध्ये भाजी आली ना, ती तुमच्याकडूनच. नाही नाही ताई, असं अडकून ठेवू नका. म्हणजे तुम्हाला केव्हा गरज लागली ना की मी येतेच की, आपण होऊन येते. काय काळजीच करू नका. असं सचोटीनं हिमतीनं काम करत राहा. आई अंबाबाई तुम्हाला कधी काय बी कमी पडू द्यायची नाही बघा. बर येऊ कमी आता, लई वेळ झालाय. हा येत. आयो हा आरू चला. हे काय, भाजीची गाडी कुठे गेली? ती भाजीवाली आली होती काय? त्या मावशी आल्या होत्या. हो, आपण त्यांना पैसे दिले? हो दिले पैसे. पैसे दिले आणि त्या गाडी सुद्धा घेऊन गेले. हा. बरं चल, उशीर होतोय. तुझ्यामुळे उशीर होतोय. चल ना. भाई आपण बोललो ना. भाई भाई प्लीज प्लीज, माझ्यासाठी एवढं कर ना यार. काय तू पण काम हवंय ना तुला नाम्या? ह्या पत्त्यावर जायचं. तिथे तुला नोकरी मिळेल, पगार मिळेल आणि माझ्याकडून वेगळा पगारही मिळेल. आग्रह खानावर त्याची मारी. या आधी तर मी तिथंच काम करत होतो. माहितीये मला, म्हणूनच सांगते पुन्हा तिथे जा. पण यावेळी तिथे राहून काम माझ्यासाठी करायचं. ही काय गडबड आहे? तुम्ही कोण आणि मला का आग्रहावर धाडताय? कामाची गरज असलेल्या माणसाने एवढे प्रश्न विचारू नयेत. वेळ आली की सगळं कळेल. आता लवकरात लवकर आग्रहावर पोहोचायचं. कळलं? आग्रह
राहुल चहा कसा झालाय? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तू अगं काय हे अत्तू? काय चाललंय तुझं? ही सगळी कामं तू का करतीयस? अगं बाईच्या जन्माला आल्यावरती काम न करून सांगते कोणाला? काय बोलताय तुम्ही वेणूबाई? मी काय बाई आहे काय? तरी पण माझ्या नशिबात ही का काम सांगा बघू. अत्तू अगं बाई काय होतं अत्तू? काय नाही ग, थोडीशी उसण भरली आहे. सगळं काम आवरलं होतं. आपू गेली कॉलेजमध्ये, मात्र हे कोण करणार म्हणून करते. हो वेणूबाई, तुम्ही या भाज्यांचं काय ते आवरा, मी तुमच्या टेबलांचा आवरतो. घ्या. हो का? हा. काय काय मिळाल्यात भाज्या? बघा आता आतमध्ये जाऊन बघा, निवडायला घ्या ताबडतोब. ती वांग मिळालं का? वांग मग घ्या भाजायला. आनंदा, बाहेरच्या ऑर्डर्स एवढ्या वाढतायत म्हटल्यावर काही माणसं कामावर ठेवावी असं वाटू लागलंय. हा, हे बरोबर बोलली तू. काय ते हिरा आणि सगुणाला काढून टाकल्यापासून वांदे झाले. त्यांना काढून टाकण्याच्या आधी तुझ्या सासूबाईंनी थोडा विचार करायला पाहिजे होता. मग आता इकडचे सगळे व्याप सांभाळायचे आणि बाहेरच्या पण ऑर्डर घ्यायच्या असतील ना, तर 2-4 माणसं ठेवायला लागणार तुला. आई पुण्यावरून आल्या ना की एकदा बोलून बघते त्यांच्याशी. कोणाची? आईंशी. झाला कल्याण म्हणायचा. आरोहीताई, आरोहीताई, नाम्या, तू? ए नाम्या, ते सलाम नमस्तेचा नाटकबाज झाला. हा, कुठे गायब झाला होता ते सांग आधी. ना नाही तर काय. रे कुठे होतास तू इतके दिवस नाम्या? सांगतो ताई, मला माफ कर. माझी फसवणूक झाली ग. इथल्यापेक्षा जास्तीचा पगार मिळेल असं काम देतो असं सांगून एकाने फसवले. कसलं काम? त्या मालकाने 2 महिन्याचा पगार रखडवला आणि आता मागितलं तर चोरीचा आळ घेऊन मला हकलवून दिलं. हा, म्हणजे तुला जेव्हा पाहिजे होता तेव्हा तू गेलास आणि तुला पाहिजे तेव्हा तू परत आला, असाच ना? आनंदा, ताई, चूक झाली. मला माफ करा आणि कामावर ठेवून घ्या. हो तर तुम्ही द्याल ना, त्या पगारात मी काम केलं. अरे आता करशील रे, पण पुन्हा कोणीतरी फूस लावली तर जाशील पळून. नाही, मी शपथ घेतो आता कुणाचं भी नाही ऐकणार. एकदा चूक झाली, परत नाही होणार. नाम्या, तू इथे काय करते? तन्मय, नाम्या असं म्हणतोय की त्याला पुन्हा आपण कामावर ठेवून घ्यावं. तन्मय, अरे आई घरात नसताना आपण कसं त्याला इथे? ठीक आहे, त्याला अजून एक चान्स देऊ, बघू. आणि तसंही आपला बिझनेस वाढतोय तर आपल्याला कोणीतरी हवंच आपल्या हाताखाली काम करायला. अरे पण तन्मय, आईंचं. आता राहिला आईचा प्रश्न तर मी तिला समजावतो. नाम्या, चल लाग कामाला. आत्याबाई, काय काय काम करायचंय सांगा. उद्या 25 माणसांची ऑर्डर आहे जेवणाची. तर अरुणी भाज्या आणल्यात, त्या निवडून घे. हो, निवडतो ना. चला, म्हणजे आता मदतीला अजून 2 हात आले, म्हणजे काम कसं अजून स्पीड मध्ये होईल ना. हो, चल चल चल. चला चला, कामाला लागलो. चला चल. आरोही, खूप वेळ लागणार आहे का तुला? हो,
म्हणजे थोडा वेळ लागेल का रे? मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. तू फार महत्वाचं काही काम करत नसशील तर आपण. तन्मय, काय झालंय? मी नंदिनीला भेटलो. मी घेतलेल्या लोन बद्दल तिला सांगितलं, सल्ला विचारला. मग काही उपाय सुचवला का त्यांनी? सध्या एकच उपाय आहे, तिच्याकडून पैसे घेणं. तन्मय, अरे तर काय करतोस तू? एवढे पैसे आपण त्यांच्याकडनं कसे घेणार? नाही म्हणजे 19 लाख रुपये काय थोडी थोडकी रक्कम नाहीये. हो ते मलाही कळतंय, पण ती मैत्रीच्या नात्याने पैशांची व्यवस्था करायला तयार आहे. काय तू खरं सांगतोयस तन्मय? हो. खरंच या नंदिनी मॅडम म्हणजे ग्रेट आहे. एका मागोमाग एक आपली मदत करत सुटले. बघ ना, आपण कालपर्यंत त्यांना ओळखत सुद्धा नव्हतो आणि आज काहीतरी गॅरंटी म्हणून ठेवावं लागेल. म्हणजे एवढी मोठी रक्कम देण्याची ती रिस्क घेते, त्या बदल्यात काहीतरी गॅरंटी म्हणून ठेवावं लागेल अशी तिची आपल्याकडून अपेक्षा आहे, जी मला योग्य वाटते. पण मग तू काय ठरवलंयस? मी एकट्याने काय ठरवणार? जे काही ठरवायचंय ते आपल्या दोघांना मिळून ठरवायचंय. हे बघ, आज ना उद्या आपण कर्ज फेडूच. हे एकदा का लोनचं झंझट माझ्या डोक्यातून गेलं ना की मी शांतपणे आग्र्याच्या कामाकडे लक्ष देऊ शकेन. हे बघ, आणि जे काय आपण गॅरंटी म्हणून ठेवू ना त्याचे पेपर्स आधीच तयार करून ठेवू. ते बरोबर आहे तन्मय, पण गॅरंटी म्हणून ठेवणार काय आपण? आरोही, माझ्याकडे तर असं काहीच नाहीये, पण तुझ्याकडे आरोही. आरोही, आग्रहचे पेपर्स नंदिनी मॅडमकडे हे गॅरंटी म्हणून ठेव आणि तुझं कर्ज फेड. आरोही, पण तन्मय, आता हे सगळं बोलण्यात वेळ नको ना वाया घालवायला. आणि तसंही हे पेपर्स तूच सोडवून आणले होतेस ना माझं कर्ज फेडून. आता हेच पेपर्स मी तुला देते तुझं कर्ज फेडायला. तू खरंच मला हे पेपर देतेस? दुसरा काही पर्याय आहे आपल्याकडे? नाही ना. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव तन्मय, हे पेपर्स मी तुला गॅरंटी म्हणून ठेवायला देते, आग्रह विकायला नाही. असं काय बघतोस तन्मय? घे ही फाईल. हे बघ तन्मय, तू आग्रहचा निम्मा मालक आहेस आणि आग्रहची प्रतिष्ठा जपणं जितकं माझं कर्तव्य आहे तेवढंच तुझंही आहे. आणि कर्तव्य बजावायचं म्हणजे
अधिकार सुद्धा हवेत नाही का?